आमची स्पष्ट भूमिका आहे। 2 तारखेपर्यंत भारतीय जनता पक्ष म्हणून मी माझे उमेदवार नगराध्यक्ष आणि 17चे 17 माझे नगरसेवक फक्त विकासाच्याच विषयावर आम्ही जनतेच्या समोर जाणार। ही जनतेची निवडणूक आहे, जनतेचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे। ही आमच्यासाठी ही निवडणूक आम्ही लढवत नाही आहोत। जनतेचे सेवक आम्हाला बनायचे आहे। जनतेच्यासाठी 5 वर्ष काहीतरी वेगळं आम्हाला करून दाखवायचं आहे, म्हणून ही आम्ही निवडणूक लढवतोय। म्हणून कुठलीही राजकीय टीका, कुठलीही वैयक्तिक टीका, कुठल्याही भानगडीमध्ये आम्ही न पडता आमच्याकडून पुढचे हे जे प्रचाराचे दिवस आहेत, आमचे भाषण असो, आमचे इंटरव्ह्यू असो, आमच्या मतदारांमध्ये संवाद असो, त्याच्यामध्ये कणकवलीसाठी आम्ही काय करू शकतो ह्याच बाबीवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत। त्याच बाबतीमध्ये आम्ही बोलणार आहोत। अन्य कुठल्याच विषयावर, त्या सगळ्या विषयांवर, अन्य विषयांवर बोलण्यासाठी 3 तारखेनंतर आमच्याकडे भरपूर वेळ आहे। त्याच्यानंतर आम्ही चर्चा करू शकतो, इंटरव्ह्यू देऊ शकतो, आमची बाजू मांडू शकतो। कारण का 2 तारखेनंतर पण ह्या मतदारसंघाचा आमदार हा नितेश राणेच असेल। 2 तारखेच्या नंतर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री हा नितेश राणेच असेल, हे मी तर निश्चित पद्धतीने विसरलो नाहीये। आणि म्हणून ह्या आम्ही सगळेजण अतिशय स्पष्ट आणि ह्या क्लिअर भूमिकेवर आम्ही काम करतोय। आम्हाला कणकवलीचं वातावरण खराब करायचं नाहीये। मी हे जनतेला स्पष्ट सांगितलं। जनतेने आमच्यावर जो वारंवार विश्वास ठेवला, जनतेने जो आम्हाला वारंवार जो आशीर्वाद दिला, आज कणकवलीची प्रतिमा आम्ही फार मेहनत करून, आम्ही फार संयम ठेवून आम्ही बदलत आणलेली आहे। कणकवलीमध्ये जो आज विकास होतोय, जे आज निर्भय पद्धतीने आपले असंख्य पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पोद्दार स्कूलमध्ये आणतात, कारण का आम्ही कणकवलीची प्रतिमा जपली आहे। कणकवलीमध्ये काही चुकीचं व्हायला दिलेलं नाहीये। आणि मी तुम्हाला, माझ्या कणकवलीच्या जनतेला, मी तुमचा आमदार म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो। कोणी काही करून दे, कोणी कितीही टोकाचं वागून दे, कोणी कितीही वैयक्तिक टीका करून दे, पण मी आणि माझे सहकारी कणकवलीचं वातावरण खराब करून देणार नाही। आम्ही आमच्याकडून कुठलंही असं वक्तव्य ज्याच्यामुळे कणकवलीमध्ये वातावरण खराब होईल